नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परफेक्ट स्टडी पॉईंट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो पहा, आरोग्य विभाग भरतीचा जो गोंधळ चालू आहे त्यामुळे योग्य रिझल्ट किंवा चांगला रिझल्ट लागेल याची आपण खात्री पण करू शकत नाही. तर त्यामुळे आपण झेडपी किंवा जिल्हा परिषदेची एक्झाम निघालेली आहे किंवा पोस्टपोन करण्यात आलेली आहे. त्या एक्झामची डेट जी आहे ती या महिन्यात किंवा पुढच्या महिन्यात जाहीर करण्यात येईल. तर त्यामुळे जे आपलं अभ्यास आहे ते तुम्ही आत्तापासूनच सुरू करा. त्यामुळे आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण त्याची टेस्ट सिरीज किंवा त्याच्या रिलेटेड टेस्ट सिरीज सोडवणार आहोत. तर मित्रांनो, त्या अगोदर अभ्यासक्रम पाहून घ्या. अभ्यासक्रम जर माहीत नसेल तर तुम्ही कमेंट करा, त्याच्यावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवूयात. आणि पहा, त्या अगोदर आपण तुम्हा सर्वांना विनंती आहे की मागील वर्षीचे किंवा मागे झालेले पेपरसुद्धा तुम्ही ॲनलाईज करणं हे अतिशय योग्य असेल. कारण की तुम्हाला अभ्यासक्रम समजून जाईल आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात हेही तुम्हाला समजेल. तर पहा, हा जो पेपर आहे, आजचा पेपर आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचा आहे आणि हा पेपर जो आहे तो डी आणि कोणत्या पोस्टचा आहे तर पहा, मल्टीपर्पज हेल्थ वर्करचा हा पेपर आहे मित्रांनो. तर हा स्क्रीनशॉट नाही आहे, संपूर्ण हा पेपर आहे PDF स्वरूपाचा. जर तुम्हाला PDF जर हवी असेल तर तुम्ही कमेंट करा, ती पण प्रोव्हाइड करण्याचा मी प्रयत्न करेन. पहा मित्रांनो, टोटल क्वेश्चन 100 असतील. टोटल मार्क जे आहेत ते 200, म्हणजे प्रत्येक क्वेश्चनाला 2 मार्क असतील आणि टाईम जो आहे तो 2 तासाचा असेल मित्रांनो. पहा, महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. तुम्हाला जर वाचायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. तर चला सुरू करूयात. या टेस्ट सिरीजचा आपण प्रश्न, एका पुस्तक विक्रेत्याने ₹300 किमतीच्या ग्रंथावर 20% सूट जाहीर केली तर गिरायकास त्या ग्रंथासाठी किती रुपये प्रत्यक्षात मोजावे लागतील? तर मित्रांनो लक्षात असू द्या, या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 240 आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न पहा, 1965 मध्ये पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले तेव्हा डॅश या पंतप्रधानांनी जय जवान जय किसान असा नारा देऊन देशातील सैनिक व शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. तर तुम्हा सर्वांना माहीत असेल, जय जवान जय किसान हा जो नारा आहे तो लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला आहे. तर पुढचा प्रश्न, भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर मित्रांनो, चंदीगड या ठिकाणी हे रॉक गार्डन आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न पहा, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यास डॅशची भूमिका असते? तर ॲनाफेलिस डास याची भूमिका महत्त्वाची असते. तर आरोग्य विभागाचा हा पेपर असल्यामुळे मित्रांनो तुम्हाला आरोग्याशी निगडीत किंवा विज्ञानाशी जास्तीत जास्त प्रश्न येतील, त्याची आपण तयारीसुद्धा आपल्या टेस्ट सिरीजमध्ये मागल्या केलेल्या होत्या. त्यामधील प्रश्न यामध्ये बरेच कव्हर झालेले आहेत. तर मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? तर लसीकरणाशी हा मिशन इंद्रधनुष्य संबंधित आहे मित्रांनो. खालील दिलेल्या अक्षरमालिकामधील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल? तर बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे, तर या ठिकाणी जी येईल मित्रांनो. तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा मित्रांनो. जेवढे तुमचे मराठीचे प्रश्न आले, बुद्धिमत्ता गणितचे असे नोट करून तुम्ही अभ्यासक्रम पाहू शकता की किती मार्काला किती हा पार्ट किंवा कोणता अभ्यासक्रम किती मार्काला आहे हे तुम्हाला समजेल. तर एक सागरी नॉटिकल मैल म्हणजे किती किलोमीटर? तर 1.850 किलोमीटर हे एवढं येईल मित्रांनो, म्हणजेच 1850 मीटर असं पण येऊ शकतं. तर चूज द करेक्ट स्पेलिंग वर्ड म्हटलेलं आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या, या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते सी क्रमांकाचं जे आहे ते करेक्ट स्पेलिंगचं वर्ड आहे. विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला असतो? तर अध्यक्षाला हा अधिकार असतो मित्रांनो, त्या विधानसभेचा जो अध्यक्ष असतो त्याला. सुरेशने केळे खाल्ले वाक्याचा प्रयोग ओळखा म्हटलेला आहे मित्रांनो. तर लक्षात असू द्या, हा जो प्रयोग आहे तो कर्मणी या ठिकाणी प्रयोग आहे. वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंगरूपात बदल होतो, त्या बदलास काय म्हणतात? तर त्या बदलास जे आहे ते विकार म्हटल्या जातं. रीती वर्तमान काळात असलेले वाक्य शोधा म्हटलेलं आहे मित्रांनो. तर रीती वर्तमान काळात जो वाक्य आहे मित्रांनो, लक्षात असू द्या, या ठिकाणी जे वाक्य आहे पहिल्या क्रमांकाचं ते रीती वर्तमान काळातील आहे. चूज द अल्टरनेटिव्ह विथ द करेक्ट स्पेलिंग म्हटलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी स्पेलिंगचे 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर पहा मित्रांनो, या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते कम्युनिटी किंवा कमिटी सेकंड नंबरचं आहे ते योग्य स्पेलिंगचं आहे. योग्य स्पेलिंगचे 2 आलेले आहेत. तुम्ही अशी नोट डाऊन करू शकता की कोणत्या भागावर सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत ते पण तुम्हाला कळेल. अँटोनियम ऑफ ब्लंट, अँटोनियम म्हणजेच विरुद्धार्थी शब्द म्हटलेला आहे. तर ब्लंटचं जे विरुद्धार्थी शब्द आहे ते मित्रांनो शार्प येतं. पर्याय क्रमांक सी. अनफॉर्च्युनेटली ही डॅश अ लॉट ऑफ मनी टू द बँक म्हटलेलं आहे. तर मित्रांनो या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते ओन्ड असं येत असतं. तर बॉरोड असं काहीतरी योग्य उत्तर असेल मित्रांनो, कारण की टेस्ट सिरीजमध्ये असे प्रश्नाचे उत्तरे असे दिलेलं होतं.
तर पहा पुढचा प्रश्न, टणक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो ठिसूळ येईल मित्रांनो. विजांचा हा कडकडाट असतो, हे आपल्याला रिकाम्या जागाचे आहेत. पित्ताशयात साठविलेल्या पित्ताचा मूळ स्रोत खालीलपैकी कोणता? या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे जे उत्तर आहे ते यकृत या ठिकाणी हा असतो मित्रांनो. तर पुढचा प्रश्न, पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर याचा जो प्रमुख असतो तो गटविकास अधिकारी, ज्याला आपण BDO सुद्धा म्हटल्या जाते मित्रांनो, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र शासनाने महाविद्यालयीन व शालेय परिसरापासून डॅश अंतरामध्ये सिगारेट व तंबाखूजन्य पदार्थाच्या विक्रीचा प्रतिबंध केला आहे. तर मित्रांनो 100 मीटर याच्यामध्ये किंवा 100 मीटरच्या अंतरात बंदी आहे. 100 मीटरच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. एका टेबलावर 7 पुस्तके. मित्रांनो हा प्रश्न फार मोठा होईल किंवा व्हिडिओसुद्धा मोठा होईल, त्यामुळे प्रश्न स्किप करतो. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मराठी येतं मित्रांनो, मध्यभागी पुस्तक. पुढचा प्रश्न, एका रांगेत 25 आंब्याची झाडे आहेत, तर प्रत्येक 2 झाडामध्ये 2 मीटर अंतर आहे. तर पहिल्या व शेवटच्या झाडामध्ये किती अंतर आहे? तर मित्रांनो पहा, पहिलं झाड जे आहे ते 2 मीटरवर न रोवता पहिलं झाड हे 0 मीटरवर रोवल्या जाईल. जर 25 झाडे जर इथून मोजलेत म्हणजे त्याला 2-2 मीटरनी 24 झाडे हे करता येईल, आणि 24 झाडे 2-2 मीटरवर म्हणजे 24 दोन्ही 48. त्यामुळे या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते 48 येईल मित्रांनो. तर पुढचा प्रश्न पहा, खालील प्रश्नातील विसंगत शब्द ओळखा. तर कंस हा जो आहे तो या ठिकाणी विसंगत शब्द आहे. स्पर्शिका, कर्ण आणि त्रिज्या हे भूमितीमधील आहेत मित्रांनो. तर पुढचा प्रश्न, खनिज संपत्तीने समृद्ध असलेले छोटा नागपूरचे पठार भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते झारखंड या राज्यामध्ये छोटा नागपूरचं पठार आढळतं मित्रांनो. पुढचा प्रश्न पहा, पाणी या शब्दाचा अर्थ पहा मित्रांनो. पाणी, नीला जी विलांटी आहे ते विलांटीहून तुम्ही जल काही जणांनी उत्तर दिलं असेल, तर हे जे उत्तर आहे ते योग्य नाही मित्रांनो. तर दुसरं उत्तर जे आहे ते या प्रश्नाचं जे 25व्या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते हात येईल मित्रांनो. हात या पाणी शब्दाचा अर्थ होतो. योग्य व भांडे हे दोन्ही अर्थ व्यक्त करणारा शब्द कोणता? तर पात्र म्हणतात. ही टर्न डाऊन माय प्रपोजल, द मिनिंग ऑफ अंडरलाईन पेअर्स वर्ड्स. तर मित्रांनो या अंडरलाईन केलेल्या शब्दाचा आपल्याला अर्थ शोधायचा आहे. तर रिजेक्टेड येतं मित्रांनो. टर्न डाऊन म्हणजेच रिजेक्टेड. रिजेक्टेडला टर्न डाऊन सुद्धा म्हटलं जातं. वाक्याचा प्रकार ओळखा. पाऊस आला आणि मोर थुई थुई नाचू लागला. तर पहा मित्रांनो हे जे वाक्य आहे ते संयुक्त वाक्य. वाक्याचे प्रकार एकूण किती आहेत मित्रांनो तुम्हाला कमेंट करायचं आहे. तर पुढचा प्रश्न पहा, अंतरकरण या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा. पहा मित्रांनो संधीचा प्रश्न तुम्हाला मराठी व्याकरणाचा आहे. तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते डी येईल मित्रांनो. अंतरकरण हे योग्य उत्तर असेल. आय ॲच्युअर यू डॅश युअर सेफ्टी. तर मित्रांनो ऑफ या ठिकाणी येतं सेकंड नंबरचं. डू यू वॉन्ट टू स्पीक डॅश मी. तर मित्रांनो लक्षात असू द्या, बरेच विद्यार्थी विथ लिहिले असतील, बट या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते टू येतं, कारण की या ठिकाणी डू यू वॉन्ट म्हणजे विचारत आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न, या ठिकाणी बरेच विद्यार्थी कन्फ्यूज झाले होते. पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात? तर त्यांना जे आहे ते सामान्य नाम म्हटलं जातं. पिक ओड वन आउट म्हटलेला आहे, म्हणजे वेगळा शब्द ओळखायचा आहे. तर पनिश हा जो आहे तो वेगळा शब्द आहे. चूज ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तर धिस इज बॉईज हॉस्टेल. मित्रांनो ग्रॅमॅटिकली करेक्ट म्हणजेच त्या प्रश्नाचं म्हणजे त्या प्रश्नामध्ये जे चिन्ह सगळं ग्रॅमॅटिकली योग्य आहे का नाही ते पाहून तुम्हाला उत्तरे द्यायची असतात. रामाने परीक्षेत पहिले बक्षीस मिळवले या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. तर मित्रांनो हे परिणामवाचक नाही, लक्षात असू द्या. बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. तर हे क्रमवाचक आहे, कारण की त्याने कितवे बक्षीस मिळवले? पहिले हे जे आहे ते क्रमवाचक विशेषणाचे आहे उदाहरण. तर पुढचा प्रश्न पहा, राज्यात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवण्यास कधीपासून सुरुवात झाली? तर हे जे आहे ते 2000 याच्यापासून ही सुरुवात झालेली आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न पाहूयात, सूरपारंब्याचा खेळ अलीकडे कुठे दिसला नाही या वाक्याचा प्रकार व काळ ओळखा. तर मित्रांनो सूर दिसला नाही, नाही म्हणजे हे नकारार्थीचं आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. म्हणजे आपलं नकारार्थीचं हे सगळीकडे देण्यात आलेलं आहे. तर दिसला नाही या प्रश्नाचा जो काळ आहे मित्रांनो, लक्षात असू द्या, या ठिकाणी भूतकाळ वापरण्यात आलेला आहे, कारण की आतापर्यंत ते दिसत आलेलं नाही असं त्याला म्हणायचं आहे. गिव्ह अँटोनिम फॉर ऑफ. पहा मित्रांनो अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्दाचे तुम्हाला 2 प्रश्न उदाहरण आलेले आहेत, विरुद्धार्थी सुद्धा, आणि तसेच तुम्हाला मराठीचे ग्रामरचे पण एकाच प्रकारचे 2 प्रश्न आले होते, तुम्हाला माहीत असेल तर. पहा या अँटोनियम म्हणजे मेटाकुलसचा आपल्याला अँटोनियम किंवा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो केअरलेस येतो मित्रांनो.
नातेसंबंध ओळखा म्हणलेला आहे. पूर्वा अर्णवाला म्हणाली, तुझ्या बाबांची बायको ही माझ्या आईच्या आई-बाबांची एकुलती मुलगी आहे. तर पूर्वा अर्णवची कोण, असं आपलं प्रश्नाचं उत्तर काय असेल मित्रांनो. हे नातेसंबंधाचे प्रश्नसुद्धा तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. अतिशय सोपे असतात बट कन्फ्यूज होतात. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते बहीण ही होईल मित्रांनो पूर्णा अर्णवाची. तर पुढचे प्रश्न पाहूयात आपण. 40वा प्रश्न. 40वा प्रश्न हा जो आहे तो बुद्धिमत्तेचा आहे. तर तुम्हाला यातील ABCDचा सहसंबंध ओळखून या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते B ही जी आकृती आहे ती योग्य येईल मित्रांनो. तर पुढचा प्रश्न हा गणिताचा आहे. पहा, ताशी तुम्हाला वेगाविषयी प्रश्न येऊ शकतात. तर वेगाची तयारीसुद्धा आपण करून घेऊयात. तर ताशी 90 किलोमीटर वेगाने एक गाडी गावाहून 180 किलोमीटर अंतरावरील दुसऱ्या गावी जाते. तर 60 किलोमीटर वेगाने परत येते. तर गाडीचा सरासरी वेग किती? तर या प्रश्नाचं विश्लेषण जर हवं असेल तर मला देण्यात येईल. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते सेकंड नंबर B 72 किलोमीटर प्रति तास. तर खालील संख्या मालिकेतील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल किंवा कोणती संख्या येईल असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता मित्रांनो 15, 19, 22, 26, 29 आणि पुढचं आपली प्रश्नचिन्हात जागी संख्या आहे. तर तुम्ही सहसंबंध पहा. 15 आणि 19 मध्ये 4चा फरक आहे. 19 मध्ये 22, यामध्ये जो आहे तो 3चा फरक, नंतर परत 4चा फरक, 26 मध्ये परत 3चा फरक, म्हणजे या ठिकाणी जो आहे तो 4चा फरक, म्हणजे या ठिकाणी 33 ही संख्या येईल मित्रांनो. पहाट होताच मंदार पूर्वेकडे फिरायास बाहेर पडला. मित्रांनो हा प्रश्न आपण स्किप करूयात. तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते मी डायरेक्ट उत्तर सांगतो, यावर आपण विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवूयात. तर D उत्तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो. तर पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न, पाण्याची घनता डॅश या तापमानाला उच्चतम असते असा प्रश्न आहे. तर 4°C या तापमानाला पाण्याची घनता जी आहे ती उच्चतम असते किंवा जास्तीत जास्त असते. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही म्हटलेलं आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते नवी मुंबई या ठिकाणी हे खंडपीठ नाही. अनुनासिकाचे दुसरे नाव काय, या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते परसवर्ण हे त्याचे दुसरे नाव होऊ शकतं. तर 20 मीटर लांब व 10 मीटर रुंद असणाऱ्या आयताकृती शेताभोवती प्रत्येक 2 मीटरवर एक खांब रोवायचे आहेत. तर एकूण किती खांब लागतील? तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते 30 खांब लागतील मित्रांनो, लक्षात असू द्या. तर पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट वर्ड फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्सेस. तर 1 हू कॅन स्पीक 2 लँग्वेजेस. तर मित्रांनो या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते सेकंड नंबरचं योग्य उत्तर असेल. तर याला आपण सबस्टिट्यूशन किंवा वर्ड सबस्टिट्यूशन असेही प्रश्न म्हटला जाते, किंवा सामूहिक शब्दाला एक शब्द द्या असे तुम्हाला प्रश्न मराठीमध्ये सुद्धा विचारण्यात येऊ शकतं. फिल इन द ब्लँक्स विथ अप्रोप्रिएट पेअर ऑफ प्रिपोजिशन. पहा मित्रांनो प्रिपोजिशनचं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. तर जवाहरलाल नेहरू वॉज बॉर्न डॅश अलाहाबाद डॅश उत्तर प्रदेश. तर मित्रांनो पहिल्या ज्या रिकाम्या जागात आहे ते इन अलाहाबाद ॲट उत्तर प्रदेश. या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते फर्स्ट नंबरचं येईल, ॲट अलाहाबाद आणि इन उत्तर प्रदेश असं योग्य उत्तर येईल मित्रांनो. शी डॅश टी एव्हरी मॉर्निंग. तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते टेक्स येते मित्रांनो. तर 50व्या प्रश्नाचं उत्तर टेक्स असेल. तर महाराष्ट्राच्या उत्तरेस डॅश पर्वतरांगा आहेत. तर सातपुडा पर्वतरांग आहे, किंवा जी पर्वतरांग आहे त्या पर्वतरांगेला सातपुडा म्हटलं जातं. नकाराधिकार राईट टू रिजेक्ट म्हणजे मतदारांना सर्व उमेदवार नाकारण्याचा संपूर्ण हक, हे फर्स्ट नंबरचंच योग्य आहे. फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट अल्टरनेटिव्ह डॅश शी वेंट टू द मूवी विथ डॅश 2 चिल्ड्रन. पहा मित्रांनो या ठिकाणी हर चिल्ड्रन येईल, हिम चिल्ड्रन येणार नाही मित्रांनो, लक्षात असू द्या. तर पुढचा प्रश्न पाहूयात आपण. व्हॉट अ टेरिबल फायर दिस. तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला योग्य असं जो पंक्च्युएट करायचं आहे, किंवा योग्य असं आपल्याला काय म्हटलेलं आहे या ठिकाणी पंक्च्युएशन द्यायचं आहे. तर या ठिकाणी जो आहे तो एक्सक्लेमिनेशन, ज्याला आपण अशा प्रकारचं म्हणतो ते एक्सक्लेमिनेशन मार्क येईल. नातेसंबंध ओळखा किंवा सहसंबंध ओळखून उत्तर द्या असा प्रश्न तुम्हाला विचारण्यात येऊ शकतो. गुरुजी अध्यापन करतात तर विद्यार्थी काय केलं पाहिजे? तर अध्ययन केलं पाहिजे. एका सांकेतिक भाषेत रिमूव्ह हा शब्द. मित्रांनो अशा प्रकारचा प्रश्न सेम टू सेम प्रश्न तुम्हाला आरोग्य विभागामध्ये विचारण्यात आलेला होता, लक्षात असेल तर लक्षात असू द्या. या प्रश्नाचे जे उत्तर आहे 56वा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते 235 हा शब्द या ठिकाणी येईल.
मऊ मेनाहूनही आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे या ओळीतील मऊ मेनाहून याचा धनर्वय किंवा अर्थ ओळखा असा आपला प्रश्न आहे. तर लक्षात असू द्या, प्रेमळ किंवा दयाळू या ठिकाणी याचा अर्थ होतो. तर पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न फार मोठा असल्यामुळे आपण प्रश्न वाचत नाही, तर याचं आपण जे उत्तर आहे योग्य, तर 58वा प्रश्न हा आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते मित्रांनो बी 30, म्हणजेच जे आहे ते संगणक शाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या किती, हा योग्य उत्तर 30 असेल. सूरज एक काम 10 दिवसात करतो, तेच काम महेंद्र 15 दिवसात करतो. जर दोघांनी एकत्र काम सुरू केले तर ते काम किती दिवसात संपेल. तर मित्रांनो लक्षात असू द्या, 59वा प्रश्नाचं जे योग्य उत्तर असेल ते बी 6 दिवसात हा काम करतो. अशा प्रकारचे तुम्हाला योग्य असे उत्तर आपण म्हणजे याची शॉर्टिकसुद्धा आपण घेऊयात. संपूर्ण तांत्रिक प्रश्न असू सगळे कव्हर झाल्यानंतर. तर पहा, खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती. क्ष आणि ज्ञ हे जे आहे ते योग्य किंवा संयुक्त व्यंजनाची जोडी आहे. तर मित्रांनो तुम्हाला 60 आता जेवढे आपले प्रश्न झालेले आहेत 60 प्रश्न, त्यामध्ये तुम्हाला 4 भाग कव्हर करण्यात आलेले होते. एक होता जीकेचा भाग, दुसरा होता मराठी ग्रामर, आणि तिसरा जो होता तो इंग्रजी ग्रामरचा, आणि चौथा जो होता तो गणित बुद्धिमत्तेचा. तर लक्षात असू द्या मित्रांनो, हे 4 भाग झाले आणि 5वा जो भाग आहे तो तांत्रिक प्रश्नाचा इथून सुरू होतो. म्हणजेच त्याला एकूण 40 प्रश्न असतील. 40 प्रश्न म्हणजेच 80 गुण. पहा मित्रांनो, याच्यावर जर तुम्ही जास्तीत जास्त फोकस केलास तर तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळतील. याची आपण तयारी बऱ्याच वेळेस केलेली आहे. तुम्ही मागील टेस्ट सिरीज पाहू शकता, त्यामध्ये यातीलच प्रश्न बरेच आलेले आहेत. तर त्यामुळे मागील तुम्ही जेवढे टेस्ट सिरीज आपण सोडवलेले आहेत आरोग्य विभागासाठी, त्या टेस्ट सिरीज जिल्हा परिषदसाठी उपयुक्त आहेत मित्रांनो. तर योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये TCl ज्याला आपण म्हणतो, क्लोरीनचे प्रमाण डॅश असावे. तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते 33% या ठिकाणी तेवढं प्रमाण या TClचं असणं गरजेचं आहे किंवा असावेच. तर पुढचा प्रश्न, जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस डॅश रुपये लाभ मिळतो. तर हा जो लाभ आहे तो 700 रुपये त्या लाभार्थीस मिळत असतो. पुनर्गणन केलेली गोवर लस ही डॅश तासाच्या आतच वापरावी. तर मित्रांनो लक्षात असू द्या, या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते 4 तासाच्या आत या ठिकाणी वापरावी पुनर्गणन केलेली गोवर लस. 1 किंवा 2 मुली असलेल्या व मुलगा नसलेल्या आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना डॅश यांचे नावे. कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनामार्फत लागू करण्यात येते. तर मित्रांनो या प्रश्नाचे जे उत्तर आहे 64वा प्रश्न हा योजनेशी संबंधित आहे. आपण योजना बरेच घेतल्या होत्या, त्याही योजना तुम्ही पाहू शकता. तर सावित्रीबाई फुले या योजनेचं नाव किंवा त्या योजनेअंतर्गत होऊ शकतं, लागू होऊ शकतं. तर नेत्रगोलातील द्रव्याचा दाब वाढल्यामुळे खालीपैकी कोणता नेत्रविकार होतो. तर काचबिंदू हा नेत्रविकार होत असतो. मासिक पाळीचे चक्र 28 दिवसाचे नियमित असल्यास स्त्री बीजांडामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडते. तर 10 ते 18 दिवसात हे जे आहे ते स्त्री बीज बाहेर पडत असते. तर मित्रांनो लक्षात असू द्या, हेच तांत्रिक प्रश्न असतात, अशाच प्रकारचे तांत्रिक प्रश्न असतात. तर बाळाच्या आरोग्यासाठी खालीपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले आहे. तर कोलोस्ट्रोम त्याला पहिले लसीकरण म्हटलं जातं. तर पुढचा प्रश्न, माता मृत्यू प्रमाण मोजताना कोणते प्रमाण वापरले जाते. तर प्रति 1 लाख जन्मलेली बालके हे प्रमाण या ठिकाणी वापरलं जातं. तर पुढचा प्रश्न पहा, हा 69वा प्रश्न असेल. बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG लस दिली जाते. तर 12 महिन्याच्या आत ही BCG लस दिली जाते किंवा 1 वर्षाच्या आत असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो. 1 वर्षाच्या आत ही लस दिली जाते. भारतात डॅश या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे. तर हैदराबाद या ठिकाणी हे जे आहे ते राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे मित्रांनो. तर पुढचा प्रश्न, बाळाचे वजन जन्मतः आणि वजनाच्या दुप्पट डॅश महिन्यात होते. तर 6 महिन्यात हे जे आहे ते बाळाचे वजन दुप्पट होत असतं. खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो. तर मित्रांनो बरेच आजार आहेत ते संसर्गजन्य श्वसन पाण्यामार्फत पसरणारे आहेत. तर तुम्ही त्याची तयारी करा, आपण करूनच घेत आहोत. तर पहा, हा जो आहे तो कोविड-19 हा करंट अफेअरची प्रश्न आहे आणि 2021ची ही प्रश्नपत्रिका असल्यामुळे याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर 24x7 प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय. तर 24 तास आणि 7 संपूर्ण दिवस सेवा पुरवणारे हे असते. मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते. तर प्रायमाक्विन हे आपण पाहिलं होतं.
जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला, तर हेही आपण पाहिलं होतं भारत. तर आजारी सॅम बालकांना हेही आपण प्रश्न पाहिलं होतं मागील टेस्ट सिरीजमध्ये. कोठे भरती करतात, तर या प्रश्नाचं 76वा हा प्रश्न आहे. तर मित्रांनो लक्षात असू द्या, बाल उपचार केंद्रामध्ये त्यांचं भरती केल्या जातं. तर मित्रांनो पुढचे प्रश्न पहा. खालीपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे आहेत, तर जीवनसत्व के. पाण्यात विरघळणारे, मेदात विरघळणारे याची पण तयारी करा मित्रांनो. महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टिदान दिन म्हणून साजरा केला जातो, तर याविषयी आपण सुद्धा प्रश्न सोडवलेला होता. तो दिवस कोणता मित्रांनो हे तुम्हाला कमेंट करायचं आहे. डॉक्टर रामचंद्र भालचंद्र त्याचं हे योग्य उत्तर असेल मित्रांनो. तर पुढचा प्रश्न पहा. क्षार संजीवनी ज्याला आपण ओरल रिहायड्रेशन सोल्युशन म्हटलं जातं, ORS ज्याला आपण म्हणतो, मध्ये खालीपैकी कोणता घटक नसतो, तर मित्रांनो कॅल्शियम हा जो घटक असतो तो यामध्ये नसतो. सोडियम, पोटॅशियम आणि ग्लुकोज यांचं प्रमाण असतं. कोविड-19च्या प्रतिबंधासाठी खालीपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात, तर वरीलपैकी सर्व तुम्ही वाचून घेऊ शकता. या सर्व उपाययोजना कोविडपासून वाचण्यासाठी केल्या जातात. तर क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला, तर रॉबर्ट कॉक हेही आपण पाहिलं होतं. रक्तगटाचा शोध कोणी लावला, तर कार्ल लँडस्टेनर यांनी हा शोध लावला होता. तर पुढचा प्रश्न पहा. यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्यूज आहेत, मीही सुद्धा कन्फ्यूज होतो. तर याचे उत्तर योग्य असेल तर योग्य असेल, जर नसेल तर तुम्ही स्वतः कमेंट करू शकता मित्रांनो. तर जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी, तर 1948 या वर्षी या ठिकाणी स्थापना करण्यात आलेली आहे. तर कोणत्या ग्रंथी शरीर वाढ नियंत्रित करतात, तर पियूषिका नावाची जी ग्रंथी असते ती शरीर वाढ नियंत्रित करत असते मित्रांनो. तर पहा पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे. तर ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेविका असते, तर 1000 लोकसेवेसाठी आशा स्वयंसेविका ही नियुक्त केली जाते. खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात, हे पायाचे आखडणे डॅश घटकाच्या संचयनाने होते. तर मित्रांनो लक्षात असू द्या, लॅक्टिक ॲसिड आणि लॅक्टिक ॲसिड जमा झाल्यामुळे आपल्याला थकवा सुद्धा येतो. तर असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो की कोणत्या ॲसिडने किंवा कोणत्या द्रव्याने तुम्हाला थकवा येतो. कॉप्लिक स्पॉट हे लक्षण खालीपैकी कोणत्या आजारात दिसून येते किंवा आढळते, तर लक्षात असू द्या मित्रांनो, हे कॉप्लिक स्पॉटचं जे उदाहरण आहे ते बरंच नवीन क्वेश्चन्स आहे. तर गोवर या आजारामध्ये आढळते. 88 हा प्रश्न होता. सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिन असते, तर 40% हे प्रथिन या ठिकाणी सोयाबीनमध्ये असते. खालीपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो, या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कावीळ हा जो आजार आहे ते लैंगिक संबंधाने पसरत असतो. DPT ही त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजाराचा प्रतिबंध होत नाही, मित्रांनो आपण त्रिगुणी लस पाहिलेली आहे. तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते हगवण हे याच्यामुळे प्रतिबंध किंवा त्याचं प्रतिकार किंवा त्याच्यावर उपचार होत नाही DPT लसने. तर घटसर्प, डांग्या, खोकला आणि धनुर्वात यांच्यासाठी DPT लस वापरली जाते. 1 ग्राम स्निग्ध पदार्थापासून हे आपण प्रश्न पाहिला होता. तर 9 कॅलरीज ऊर्जा मिळत असते. तर पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न 93 आहे. तर मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवांपासून होतो, तर मित्रांनो लक्षात असू द्या, हा जो मलेरिया रोग आहे तो कोणत्या याच्यापासून होतो, तर प्लाझ्मोडियम याच्यापासून हा होत असतो. गलगंडा हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो, तर आयोडीन यामुळे हा गलगंडा आजार होत असतो. हाही प्रश्न आपण पाहिला होता. टॅमीफ्लू हे औषध खालीपैकी कोणत्या आजारावर वापरतात, तर मित्रांनो लक्षात असू द्या, स्वाईन फ्लू या आजारावर हा टॅमीफ्लू औषध वापरलं जातं. मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती, तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ते 46 ही मानवी गुणसूत्रांची संख्या असते मित्रांनो. तर पुढचा प्रश्न पहा. जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कधी पाळला जातो, तर 11 जुलै या रोजी हा दिवस पाळला जातो. आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळे करणे म्हणजेच अलगीकरण होय. तर पुढचा प्रश्न. कोविशिल्ड लशीच्या 2 डोसामधील अंतर हा 28 दिवसाचा असतो. तर शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीपैकी कोणाकडून केले जाते, तर लहान मेंदूकडून. तर मित्रांनो पहा, हे आपले 100 प्रश्न म्हणजेच ही प्रश्नपत्रिका आपण आज सोडवलेली आहे. तर तुम्ही जर या प्रश्नपत्रिकेवर काही क्वेश्चन्सवर जर कन्फ्यूज असेल तर तुम्ही खाली कमेंट करू शकता. तर मित्रांनो ही होती जिल्हा परिषदेची आरोग्य सेवकाची ही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो. तर अशा प्रकारची तुम्ही तयारी करू शकता. याचा अभ्यासक्रम तुम्ही पाहून घ्या. आत्ताच तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं, पेन वही घेऊन कोणत्या भागावर प्रश्न जास्तीत जास्त विचारण्यात आहे ते तुम्ही नोट डाऊन करू शकता.
तर जे 40 प्रश्न आहेत मित्रांनो तांत्रिक प्रश्न ते आपण मागील टेस्ट सिरीजमध्ये सोडवलेले आहेत. बऱ्याच वेळेस मी ZP-IMP म्हणून थंबनेलमध्ये वापरलं सुद्धा होतं. तर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही मागील टेस्ट सिरीज पुन्हा पुन्हा पाहू शकता. तांत्रिक प्रश्नासाठी वन लाइनर प्रश्नसुद्धा त्या ठिकाणी आपण सोडवलेले आहेत. तर आजपासून आपण त्याची टेस्ट सिरीज सुरू करत आहोत. तर जो अभ्यास आहे तो वेगाने करा, कारण की लवकरात लवकर ती अपडेटसुद्धा येईल नवीन डेटची. तर त्यामुळे मित्रांनो करा स्टडी आणि राहा पुढे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.